नारद भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना मायेचा अर्थ विचारला. उत्तरात विष्णू म्हणाला, तू माझी तहान शांत केल्यानंतर मी तुला समजावून सांगेन. जा आणि मला पाणी घेऊन ये. नारदजी पाणी आणण्यासाठी नदीवर गेले, पण तो पाणी भरत असताना त्याला एक सुंदर मुलगी दिसली. तो तिच्याकडे इतका आकर्षित झाला की तो तिच्या गावी गेला आणि तिच्या वडिलांना लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वडिलांनी होकार दिला आणि दोघांनीही लग्न केले. फार पूर्वी नारद प्रथम वडील, नंतर आजोबा आणि नंतर पणजोबा बनले. नारद समाधानी झाले. अचानक एके दिवशी पाऊस सुरू झाला आणि पाऊस थांबण्याचे काही चिन्ह दिसत नव्हते. नदी दुथडी भरून वाहत होती आणि तिचे काठ तुटले होते. नारदांच्या घरात पाणी शिरले आणि त्यांची पत्नी, मुले, नातवंडे आणि पतवंडे बुडाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. जेव्हा पाण्याने त्याला पाण्यात ओढले तेव्हा तो मदतीसाठी ओरडू लागला. अचानक त्याला वर खेचण्यात आले आणि तो भगवान विष्णूसमोर वैकुंठात म्हणजेच विष्णूचे निवासस्थान येथे आढळला. नारदा, विष्णू म्हणाला, माझे पाणी कुठे आहे? मला अजूनही तहान लागली आहे. नारदांना काहीच समजले नाही. त्यांचे कुटुंब कुठे आहे? त्याच्या पत्नीचे गाव कुठे आहे? नदी कुठे आहे? नारद, हे दुःख आणि वेदना कुठून येतात? विष्णूने हसत विचारले, माझ्यासाठी पाणी आणायला जाण्यापूर्वी तुला मायाबद्दल सगळं माहिती असेल असं मला वाटलं होतं. नारदांनी आश्चर्याने डोकं टेकवलं. त्याला माया माहीत होती, पण त्याला माया अनुभवता आली नाही. ब्रह्मदेवाने आपल्या मुलांना लग्न करण्यात प्रोत्साहित केले, जेणेकरून त्यांना भ्रम अनुभवता येईल. मायेचे ज्ञान म्हणजे मायेचा अनुभव नाही. जोपर्यंत माया अनुभवली नाही तोपर्यंत त्यात अडकलेल्यांबद्दल सहानुभूती दाखवता येत नाही. रामकृष्ण हरी.